नमस्कार. आज आपण एका खूप प्रभावी पुस्तकावर बोलणार आहोत. कॅरोल ड्वेक यांचं माइंडसेट, म्हणजे त्यावर आधारित एका मराठी आढाव्याचं आपण सखोल विश्लेषण करणार आहोत. हो. आपली विचारसरणी, आपला माइंडसेट आपल्या यशावर कसा परिणाम करतो, आपल्या शिकण्यावर, एकूणच आयुष्यावर, हे समजून घेण्याचा आपला आजचा प्रयत्न राहील. नक्कीच. आपल्याकडे जो हा आढावा आहे, तो या संकल्पना अगदी सोप्या भाषेत मांडतोय. चला, तर मग सुरुवात करूया. हो. हा आढावा आहे ना, तो मुख्यत्वे 2 प्रकारच्या विचारसरणींवर लक्ष केंद्रित करतो. अच्छा. या विचारसरणी म्हणजे कसं, की आपल्या क्षमता आणि यशाबद्दल आपण काय मानतो, कसं मानतो, याचं ते एक प्रकारे प्रतिबिंब आहे. आणि गंमत म्हणजे या धारणा आपल्या नकळत आपल्या प्रत्येक कृतीवर, प्रतिक्रियेवर परिणाम करत असतात. आणि आढावा हे पण स्पष्ट करतो की हे फक्त म्हणजे नैसर्गिक प्रतिभा किंवा आपल्याला जन्मजात काय येतं एवढ्यापुरतं नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. म्हणजे आपल्याकडे कोणती स्किल्स आहेत यापेक्षा आपण त्या स्किल्सकडे किंवा स्वतःच्या क्षमतेकडे कसं पाहतो ते जास्त महत्वाचं ठरतंय, असं दिसतंय. हो. तर या आढाव्यानुसार पहिली विचारसरणी कोणती आहे? पहिली विचारसरणी जिचा उल्लेख आहे आढाव्यात, ती आहे स्थिर विचारसरणी, म्हणजे फिक्स्ड माइंडसेट. फिक्स्ड. या विचारसरणीचे लोक काय मानतात की त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची कौशल्य, त्यांच्या क्षमता या ठरलेल्या आहेत, जन्मजात आहेत. म्हणजे बदलू शकत नाही तसं. हो. त्यात फारसा बदल होऊ शकत नाही, जणू काय त्यात दगडात कोरलेल्या आहेत. अच्छा, बरोबर. आणि मग याचा एक महत्वाचा परिणाम काय होतो ना, की या लोकांना आव्हानं स्वीकारायला भीती वाटते. कारण त्यांच्या मनात कुठेतरी ही भीती असते की जर आपण अयशस्वी झालो तर ते आपल्या त्या स्थिर असलेल्या कमी क्षमतेचं प्रदर्शन ठरेल. ओके. आढावा हेच सांगतो की त्यांच्यासाठी अपयश हे म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेवर किंवा क्षमतेवर शिक्कामोर्तब करण्यासारखं असतं. म्हणजे त्यांच्यासाठी तो एक फायनल निकाल असतो की माझ्यात हे करण्याची क्षमताच नाही. अगदी. आणि म्हणूनच जेव्हा गोष्टी कठीण होतात तेव्हा ते एकतर प्रयत्न करणं सोडून देतात किंवा मग सोपा मार्ग निवडतात. हो. आढावा असंही म्हणतो की ते नवीन गोष्टी शिकण्याऐवजी ज्यात ते ऑलरेडी चांगले आहेत तेच करत राहण्याला प्राधान्य देतात. इथे एक मला वाटतं खूप महत्वाची गोष्ट आढावा अधोरेखित करतो की अशा विचारसरणीच्या व्यक्ती अपयशाला किंवा टीकेला पण पर्सनली घेतात, म्हणजे वैयक्तिक हल्ला समजतात. अच्छा. ते मी अयशस्वी झाली याला मी अयशस्वी आहे असं समजतात. ओ, हा मोठा फरक आहे. हो ना. यामुळे मग शिकण्याची किंवा स्वतःमध्ये सुधारणा करण्याची ती जी एक मानसिकता लागते ना, तीच तयार होत नाही. म्हणजे प्रगती थांबते अक्षरशः. अगदी. आढावात म्हटल्याप्रमाणे त्यांची प्रगती अक्षरशः थांबू शकते. ते स्वतःला एका मर्यादित चौकटीत बंद करून घेतात, कारण त्यांना वाटतं त्यांची क्षमता तेवढीच आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारे एंड ऑफ द रोड, शेवटचं स्टेशन ठरतं. बरोबर. पण इथेच खरी गंमत आहे, जसं तुम्ही म्हणालात, कारण याच्या अगदी विरुद्ध दुसरी विचारसरणी आहे जिचा आढावा पण विस्ताराने उल्लेख करतो, विकासशील विचारसरणी, म्हणजे ग्रोथ माइंडसेट. याबद्दल काय सांगतो आढावा? हो. ग्रोथ माइंडसेट, विकासशील विचारसरणी म्हणजे असा विश्वास की आपल्या ज्या मूलभूत क्षमता आहेत त्या मेहनत करून, योग्य मार्गदर्शन मिळालं तर, शिकण्याची तयारी ठेवली, चिकाटी ठेवली तर त्या विकसित करता येतात. म्हणजे जन्मजात नाहीत त्या? नाही, त्या वाढवता येतात. पुस्तकाच्या या मराठी आढाव्यानुसार अशा लोकांना खात्री असते की बुद्धिमत्ता किंवा प्रतिभा ही फक्त सुरुवात आहे. खरी प्रगती ही सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून आणि शिकण्यातून होते. म्हणजे इथे फोकस प्रयत्नांवर आहे, फक्त क्षमतेवर नाही. अगदी. प्रयत्नांवर आणि शिकण्याच्या प्रक्रियेवर. आणि मग अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो या लोकांचा? आढाव्यात काय म्हटलं याबद्दल? हाच तर या विचारसरणीचा सर्वात महत्वाचा आणि पॉझिटिव्ह भाग आहे. अच्छा. आढावा स्पष्ट करतो की विकासशील विचारसरणीचे लोक अपयशाला स्वतःच्या क्षमतेची मर्यादा नाही मानत. मग काय मानतात? ते याकडे कसं बघतात की मी हे अजून शिकलेली नाही किंवा मला अजून प्रयत्न करायला हवेत. अजून हा शब्द महत्वाचा आहे इथे. हो, अजून. अपयश हे त्यांच्यासाठी शिकण्याची संधी बनते, रणनीती बदलण्याची संधी, अधिक प्रभावीपणे प्रयत्न करण्याची संधी. आढाव्यात उल्लेख आहे की ते चुकांमधून काय शिकता येईल यावर लक्ष केंद्रित करतात. वाह. म्हणजे अपयश हे एक तात्पुरतं आव्हान आहे, पूर्णविराम नाही. तो एक डेटा पॉइंट आहे, काय काम करत नाहीये आणि पुढे काय करायला हवं यासाठी. अगदी बरोबर. आढाव्यानुसार याचा अर्थ असा होतो
की हे लोक आव्हानांना घाबरत नाहीत. उलट त्यांना सामोरे जातात. हो, कारण त्यांना माहीत असतं की प्रयत्नांमधून ते नक्कीच काहीतरी शिकतील आणि त्यांची प्रगती होईल. याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर विकासशील विचारसरणी आपल्याला सतत शिकण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी मोटिवेट करते, प्रेरणा देते. आढावा असंही सांगतो की या लोकांना इतरांच्या यशामुळे असुरक्षित नाही वाटत. अच्छा. उलट ते इतरांच्या यशातून प्रेरणा घेतात, शिकण्याचा प्रयत्न करतात. इतकंच काय, ते टीकेकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने पाहू शकतात. कसं काय? कारण टीका म्हणजे सुधारण्यासाठी उपयुक्त माहिती असू शकते असं ते मानतात. फीडबॅक म्हणून घेतात त्याला. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की केवळ टॅलेंट किंवा नैसर्गिक बुद्धिमत्ता पुरेशी नाहीये. अजिबात नाही. योग्य मानसिकता असणं किती महत्वाचं आहे, किती निर्णायक आहे. आणि ही शिकवण फक्त विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाहीये, हे आढाव्यात वारंवार सांगितलंय. हो, अनेकदा आपल्याला वाटतं की काही लोक जन्मताच यशस्वी होतात, पण हा आढावा त्या कल्पनेलाच आव्हान देतोय. बरोबर, हे एक मिथक आहे असं म्हणायला हरकत नाही. आढावा विशेषतःने नेते, शिक्षक, पालक आणि व्यावसायिक यांच्यासाठी या विचारसरणीचं महत्त्व सांगतो. याबद्दल थोडं अजून बोलूया का? म्हणजे पालक आणि शिक्षकांच्या भूमिकेबद्दल आढावा काय म्हणतो? हो, यावर आढावा खूप भर देतो. काय आहे ना, पालक आणि शिक्षक मुलांच्या चुकांवर किंवा अपयशांवर कशी प्रतिक्रिया देतात यावर मुलांची विचारसरणी घडायला मोठी मदत किंवा अडथळा होऊ शकतो. उदाहरणार्थ, समजा जर मुलांच्या केवळ हुशारीचं किंवा निकालाचं कौतुक केलं, अरे वा तू किती हुशार आहेस, काय पटकन जमलं तुला, तर आपण नकळतपणे स्थिर विचारसरणीला खतपाणी घालतो. कसं? कारण मग मुलांना वाटू लागतं की त्यांची किंमत त्यांच्या हुशारीवर अवलंबून आहे आणि जर त्यांना काही जमलं नाही तर ते हुशार नाहीत. त्यांना अपयशाची भीती वाटू लागते. अच्छा, म्हणजे मग ते चॅलेंज घेणार नाहीत. बरोबर. या उलट आढावा काय सुचवतो? काय करायला पाहिजे मग? आढावा सुचवतो की मुलांच्या प्रयत्नांचं कौतुक करा. त्यांनी वापरलेल्या स्ट्रॅटेजीचं, त्यांच्या चिकाटीचं आणि शिकण्याच्या प्रक्रियेचं कौतुक करायला हवं. म्हणजे कसं बोलायला पाहिजे? उदाहरणार्थ असं म्हणता येईल की तू खूप मेहनत केलीस म्हणून तुला हे गणित सुटलं, किंवा मला खूप आवडलं की तू हार मानली नाहीस आणि वेगळा मार्ग शोधून काढलास, किंवा अरे चुकलं, हरकत नाही, या चुकीतून आपण काय शिकू शकतो. अशा प्रकारची प्रतिक्रिया मुलांमध्ये विकासशील विचारसरणी रुजवायला मदत करते. त्यांना समजतं की यश हे प्रयत्नांचं फळ आहे आणि चुका म्हणजे शिकण्याची संधी. खूपच महत्वाचा फरक आहे. म्हणजे आपण नकळतपणे आपल्या बोलण्यातून कोणती विचारसरणी प्रोत्साहित करतोय याबद्दल आपण जागरूक असायला हवं. अगदी. आणि हे फक्त मुलांच्या बाबतीत नाही तर कामाच्या ठिकाणी म्हणजे ऑफिसमध्ये, लीडरशिपमध्ये सुद्धा लागू होतं. बरोबर? हो, नक्कीच. आढाव्यात याबद्दल काही उल्लेख आहे का? हो, आहे ना. आढावा सांगतो की विकासशील विचारसरणीचे जे नेते किंवा व्यवस्थापक असतात ते आपल्या टीममधील सदस्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करतात. अच्छा. ते कर्मचाऱ्यांच्या चुकांकडे शिकण्याची संधी म्हणून पाहतात. त्यांना नवीन गोष्टी ट्राय करायला प्रोत्साहन देतात. त्यांच्या प्रयत्नांना दाद देतात. यामुळे काय होतं? यामुळे कामाच्या ठिकाणी एक सुरक्षित आणि शिकायला पोषक असं वातावरण तयार होतं. लोक रिस्क घ्यायला घाबरत नाहीत. आणि याउलट फिक्स्ड माइंडसेटचे लीडर्स, याउलट स्थिर विचारसरणीचे नेते फक्त स्टार परफॉर्मर्सवर लक्ष केंद्रित करतात आणि इतरांच्या क्षमतेवर लवकर शिक्कामोर्तब करतात. म्हणजे हा चांगला आहे, हा नाही. यामुळे टीममधील अनेकांची प्रगती खुंटू शकते. त्यांना संधीच मिळत नाही स्वतःला सिद्ध करायची किंवा विकसित करायची. म्हणजे एका संस्थेची किंवा कंपनीची संस्कृती घडवण्यात विचारसरणीचा किती मोठा वाटा असू शकतो? खूप मोठा. आणि आढावा हेही सांगतो की आजच्या व्यावसायिक जगात जिथे इतके बदल होत असतात सतत, तिथे नवीन कौशल्य शिकण्याची आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी असणं किती महत्त्वाचं आहे. विकासशील विचारसरणी हे शक्य करते. अगदी. म्हणूनच यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, ज्याचा आढावा आपल्याला विचार करायला लावतो. कोणता प्रश्न? की आपण आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणींकडे कसं पाहतो, नवीन गोष्टी शिकण्याच्या संधींकडे कसं बघतो, किंवा इतरांच्या प्रतिक्रिया आपण कशा घेतो, कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो. आपली विचारसरणी आपल्या कृती आणि भावना कशा ठरवते. आपण स्वतःला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना नकळतपणे कोणते संदेश देत असतो, स्थिरतेचे की विकासाचे? हा खरंच आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे. कारण अनेकदा आपण स्वतःच्या विचारसरणीबद्दल अनभिज्ञ असतो. बरोबर. कदाचित आपण काही बाबतीत विकासशील असू आणि काही बाबतीत स्थिर असू शकतो, नाही का? हो, असंही होऊ शकतं. तर ह्या सगळ्या चर्चेचा आणि आढाव्याचा सार काय निघतो
शेवटी एक अतिशय मार्मिक विचार आढाव्यात मांडला आहे असं तुम्ही म्हणालात. तो काय आहे? हो, आढाव्याच्या शेवटी एक खूप शक्तिशाली वाक्य आहे. तुमची क्षमता तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. विचार बदला, जीवन बदलेल. विचार बदला, जीवन बदलेल. हो, हे वाक्य कॅरल ड्वेक यांच्या पुस्तकाचं आणि पर्यायाने या आढाव्याचं सार अगदी अचूकपणे मांडतं. काय सांगतं हे वाक्य? हे सांगतं की आपल्या मर्यादा किंवा आपल्या शक्यता या बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आपल्या आतल्या विचारांवर जास्त अवलंबून असतात. हां, आपली विचारसरणी तीच आपल्या प्रगतीची खरी किल्ली आहे. खूप प्रभावी. म्हणजे आपण आपल्या विचारांवर काम करून आपल्या क्षमता वाढवू शकतो आणि अधिक यशस्वी, अधिक समाधानी जीवन जगू शकतो. हा या आढाव्याचा मुख्य संदेश आहे. होय, अगदी. थोडक्यात सांगायचं झालं तर आढावा आपल्याला सावध करतो की स्थिर विचारसरणी आपल्याला एका अदृश्य पिंजऱ्यात अडकवून ठेवू शकते. बरोबर. आपल्या खऱ्या क्षमतेला बाहेर येण्यापासून रोखू शकते. या उलट विकासशील विचारसरणी आपल्याला सतत शिकण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्यासाठी प्रोत्साहित करते. कॅरल ड्वेक यांच्या पुस्तकाचा हा आढावा केवळ एक थिअरी नाहीये, तर आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रॅक्टिकल दृष्टिकोन देतो. खरंय. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जाऊया. हो, नक्कीच. की आपल्या स्वतःच्या विचारसरणीला, मग ती एखाद्या विशिष्ट परिस्थितीत स्थिर असो वा विकासशील, फक्त तिला ओळखणं हाच बदलाच्या दिशेने टाकलेला पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा कसा ठरू शकतो? हा चांगला प्रश्न आहे. आपण आव्हानं समोर आल्यावर किंवा काहीतरी नवीन शिकायची वेळ आल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपण प्रयत्नांना महत्त्व देतो की फक्त निकालाला? बरोबर. यावर शांतपणे विचार करणं हाच कदाचित या चर्चेतून मिळालेला सर्वात मोठा धडा असेल. कारण आपल्या विचारांची दिशाच आपल्या आयुष्याची दिशा ठरवते. अगदी बरोबर म्हटलं.